नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अमरनाथ में आज शिवसेना की अहम प्रेस कॉन्फ्रेंस, राजनीतिक हलकों में हलचल तेज। अमरनाथ पूर्व स्थित सांसद जनसंपर्क कार्यालय पनवेलकर प्राइड में आज एक अहम प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया गया, जिसमें जिले और विधानसभा स्तर के प्रमुख शिवसेना पदाधिकारी मौजूद रहे। इस प्रेस कॉन्फ्रेंस में कल्याण जिला प्रमुख श्री गोपाल लांडगे, अमरनाथ विधानसभा के आमदार डॉक्टर बालाजी किनीकर के साथ राजेश कदम और किरण सोनावड़े भी उपस्थित रहे। प्रेस कॉन्फ्रेंस को लेकर पहले से ही राजनीतिक गलियारों में उत्सुकता बनी हुई थी, जिसे देखते हुए बड़ी संख्या में पत्रकारों ने अपनी उपस्थिति दर्ज कराई। प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान शिवसेना के प्रवक्ता किरण सोनावड़े ने मौजूदा राजनीतिक हालात पर अपनी प्रतिक्रिया देते हुए कहा कि शिवसेना संगठन पूरी मजबूती के साथ मैदान में है और जनता के मुद्दों को लेकर पार्टी स्पष्ट व आक्रामक भूमिका निभा रही है। उन्होंने कहा कि संगठनात्मक स्तर पर कार्यकर्ताओं में उत्साह है और आने वाले समय में शिवसेना जनहित के सवालों को लेकर निर्णायक भूमिका निभाएगी। इस दौरान उपस्थित नेताओं ने भी एकजुटता का संदेश देते हुए कहा कि पार्टी नेतृत्व के मार्गदर्शन में आगामी राजनीतिक चुनौतियों का सामना मजबूती से किया जाएगा। प्रेस कॉन्फ्रेंस के बाद अमरनाथ की राजनीति में चर्चाओं का दौर और तेज हो गया है। काल उभाटाच्या नेत्या सुषमाताई अंधारे यांनी जे बेछूटपणे आरोप आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावरती केले ते अत्यंत बिनबुडाचे आणि धादांत आहे। माझ्याकडे त्या सावरी गावातल्या असणाऱ्या जावळी तालुक्यातील जे पोलीस स्टेशन्स आहेत त्याने सादर केलेली प्रेस नोट माझ्याकडे आहे। या प्रेस नोट मध्ये जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये आरोपींची नावं स्पष्टपणे सांगितलेली आहेत। त्या पद्धतीतली सगळ्या पद्धतीतला पोलिसांनी खुलासा केल्याच्या नंतर सुद्धा पोलिसांनी स्पष्टपणे त्या जागेचा मालक कोण आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कुणाला पकडलं गेलंय, या सगळ्या प्रकारचा खुलासा केला। पण उभाटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना अशा पद्धतीनं कॅमेरा जीवी म्हणजे त्यांना 2-3 दिवस कॅमेरा समोर आलं नाही तर त्यांना जेवण जात नाही, अशा कॅमेरा जीवी असणाऱ्या ह्या प्रवक्त्या बेछूट आरोप करत असतात। त्यांच्या आरोपामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आहे। बरं, पोलीस स्वतः या प्रेस नोट मध्ये सांगतायत की ते एक पत्र्याची शेड आहे, त्या शेतापासून त्याचा मालक जो आहे त्या जमिनीचा, त्या जमिनीच्या मालकाचं नाव या ठिकाणी पोलिसांनी दिलेलं आहे, गोविंद बाबाजी सिंदकर हा जमिनीचा मालक आहे। ज्या हॉटेलचं किंवा रिसॉर्टचं नाव घेतलं जातं तिथून जायला त्या रिसॉर्ट पासून कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही आहे। पोलिसांनी स्वतःहून त्यात ते सांगितलेलं आहे की सगळेच्या सगळे आरोपी निष्पन्न झालेले आहे। असं असताना सुद्धा जाणून बुजून प्रसिद्धीसाठी सुषमाताई अंधारे ज्या आहेत त्या अशा आमच्या नेत्यांवरती आरोप करतायत। त्यांना आमचा सवाल आहे की तुमच्यावरती बीडमध्ये झालेल्या एकंदरीत अंधारे कुटुंबाच्या संदर्भातला जो आरोप आहे त्याच्या संदर्भात तुम्ही काय बोलाल का? रत्नाकर शिंदेबद्दल तुम्ही काही बोलाल का की ते उभाटाचे जिल्हा प्रमुख तिथे होते आणि त्यांना परत तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर त्यांना काढलं गेलं आणि परत तुम्ही त्यांना घेतलं गेलं। तिथे नाचगाणे करणाऱ्या असणाऱ्या याच्यावरती छापा ज्यावेळेस पडला तिथे अनेक अंधारे नावाचे आहेत, मग त्यांच्याशी तुमचा काही संबंध आहे का, असा एक प्रश्न येतो। सगळ्यात अतिशय खालच्या पातळीची गोष्ट अशी की माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांचे नातू रुद्रांश याच्या वाढदिवसाचा तिथे बॅनर आहे त्या ठिकाणी, याच्या हॉटेलमध्ये रिसॉर्टमध्ये प्रकाश शिंदेच्या, त्याचा सुद्धा उल्लेख ते करतात। सुषमाताई, तुम्हाला सुद्धा लेख आहे, ती आमची भाचीच आहे, आम्ही कधी तिच्यापर्यंत गेलेले नाही, पण रुद्रांश पर्यंत जाण्या इतकी तुमची पातळी खाली गेलेली आहे, याचं आम्हाला दुःख वाटतं। तुमच्याकडे काही जर पुरावे असतील तर ते पुरावे तुम्ही पोलिसांकडे द्यावे। माननीय एकनाथजी शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस मुंबईमध्ये खास ड्रगच्या विरोधात जी काही त्यांनी मोहीम घेतली होती त्याचा जरा माहिती तुम्ही मुंबईच्या असणाऱ्या कमिशनरकडून घ्यावी, म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं ड्रग्सच्या संदर्भात साहेबांनी केलेली कार्य काय, त्या संदर्भातली कारवाई काय।
दुसरं असं म्हणणं आहे की बाबा काँग्रेसचे काही चिवचिव नेते करतायत, राष्ट्रवादीचे काही बोलतायत. त्यांना मला असं विचारायचं आहे की अनिल देशमुख हे कशासाठी गेले होते, त्यांना तुमचा नैतिक अधिकार पोचतो आहे का, आणि त्यामुळे हा जो काही आरोप आहे. शिवाय प्रकाश शिंदे साहेबांनी त्या संदर्भातला खुलासा त्यांच्या वतीने केलेला आहे. कुठल्याही पद्धतीने संपर्क नसताना फक्त प्रसिद्धीसाठी महापालिका निवडणुकांमध्ये काहीतरी मुद्दा हवा म्हणून यासाठी या प्रकारचे धादांत खोटे आरोप उबाटाच्या ज्या प्रवक्त्या आहेत सुषमाताई अंधारे ह्या करतायत. 75 लाखाचा रस्ता तो आत्ताचा प्रश्न नाही, त्याच्या संदर्भात माहिती घ्यावी लागेल. तुम्ही ज्या रस्त्याबद्दल बोलता आहात त्याच्यात ती माहिती घेऊन तुम्हाला त्या संदर्भात मी सांगेन. त्याच्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे यांनी सावरी गाव येथे पोलिसांनी ही छापा मारून जे काय MD ड्रग्ज पकडले गेले त्या संदर्भात आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदे यांच्या विरोधात आरोप करण्याचा खूप मोठी चूक केलेली आहे. त्यांनी या संदर्भामध्ये माहिती घ्यायला हवी होती, पोलिसांकडे विचारणा करायला हवी होती. कुठल्याही पद्धतीचे पुरावे नसताना बिनबुडाचे आरोप करणं हा सुषमाताई अंधारेंचा स्वभाव आहे. आतापर्यंत त्यांनी जे काही आरोप केलेले आहेत ते तुम्ही जर पाहिले असतील तर त्यातल्या एकाही आरोपाला त्यांनी पुरावा दिलेला नाही. या ठिकाणी ज्या ठिकाणी छापा मारला गेला ती शेतात असणारी एक शेड आहे, पत्र्याची शेड आहे. त्याचा आणि प्रकाश शिंदे यांचा रिसॉर्ट आहे तिथे कुठलाही संबंध नाही, शिवाय त्याच्यातला कुठलाही रस्ता नाहीये. असं असताना फक्त कुठला तरी बादणाऱ्या संबंधाला जोडायचा आणि बेछूट आरोप करायचा हा स्वभाव सुषमाताई अंधारेंचा आहे. सुषमाताई अंधारेंनी ही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं ड्रग्जच्या विरोधात कारवाई केली होती त्याची माहिती घ्यावी, म्हणजे त्यांना कळून येईल की नेमका काय प्रकार आहे त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट अशी की त्यांची प्रेस कॉन्फरन्स जर तुम्ही पाहिली तर त्याच्यामध्येच ते स्वतः कबूल करतायत की त्या रिसॉर्ट आणि याचा असा काही संबंध नाही, त्याच्यापासून वेगळ्या ठिकाणी असणारी जी शेड आहे तिथली आहे. पण येणाऱ्या काळामध्ये महापालिका निवडणुका बघून काहीतरी बेछूट आरोप करायचे अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव आहे आणि त्यातनं आपल्याला कुठेतरी प्रसिद्धी मिळते का, कॅमेरा जीवी प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.